बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग 11. पंजाब मेलमधून मुंबईच्या परतीचा प्रवास करीत असताना पांघरुणात गुरफटून मनोरमा खिडकीला रेलून डोळे मिटून पडून राहिली होती. खरं म्हणजे ती आता स्वस्थचित्त झाली होती. आईनं तिला त्या रात्री घरी ठेवून घेतलं होतं. आपल्या लांबच्या बहिणीची मुलगी म्हणून ओळख करून दिली व ज्यावेळी सर्व निजानीज झाली त्यावेळेस त्या दोघी जेव्हा एकमेकांच्या मिठीत झोपल्या त्यावेळेस मनोरमेला पुन्हा एकदा बालपण गवसलं. ती तिच्या वक्षात डोकं खुपसून कितीतरी वेळ रडत राहिली, मग हसत राहिली, खुदखुदत राहिली. आपलं बालपण, नंतर शिक्षणासाठी केलेला आटापिटा, मुकुंदाची झालेली गाठभेट, आपला लाडका अनिरुद्ध, या साऱ्यांच्या गोष्टी सांगताना काय सांगू आणि काय नको असं तिला झालं होतं. दादाजींच्या आठवणी सांगताना तिच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं, कारण दादाजींनी तिच्यावर केलेलं ऋण ती विसरू शकतच नव्हती. आपल्या हकीकती सांगता सांगताना आईलाही ती बोलकं करी. आपले भाऊ, त्यांना भाऊ असं उघड म्हणता येत नसलं तरी ते कसे आहेत, काय करतात हे विचारताना तिचे औत्सुक्य पाहून गायत्रीबाईंना आपल्या मुलांचा, त्यांच्या या थोरल्या बहिणीचा परिचय करून द्यावा असा मोह झाला. पण तो मोह अर्थातच क्षणिक होता. आपल्या नशिबात असलेला हा परदेशी संसार निदान हा तरी असुरक्षित होता कामा नये अशा जाणीवेने तो मोह आपोआपच गिळला गेला. आपल्या बीजाचं हे मोहरलेलं समृद्ध स्वरूप पाहून गायत्रीसुद्धा मनात विरघळली. आपल्या अंतःकरणात जागा झालेला हा सुखाचा गहिवर बाहेर बोलून दाखवायची ही सोय नाही. यामुळं मात्र तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. रात्रभर गोष्टी चालूच होत्या. चाराचे टोले पडले तेव्हा मात्र त्या बोलायच्या थांबल्या. आपल्या मुलीच्या केसावर हात फिरवीत तिला थोपटत गायत्री 25 वर्षांपूर्वीच्या आपल्या कालखंडात फिरून आली. झोप लागलेल्या आपल्या मुलीला जाग येणार नाही इतक्या हलक्या पायाने गायत्री बंगल्याच्या परसदारी आली. अजून अंधार अवकाशात भरून राहिलेला होता. चमचमणाऱ्या चांदण्या, पहाटेचं चैतन्यदायी वारं आणि सूक्ष्मपणे ऐकू येणाऱ्या काकड आरतीचा घंटानाद यामुळं ती परमेश्वर शक्तीपुढं लीन झाली. स्वार्थी मनानं आणि भीतीनं आपण मनोरमेच्या बाबतीत न्यायानं वागलो नाही याबद्दल तिनं परमेश्वराची करुणा भाकली. पाठीमागं कसला तरी एक आवाज झाला. ते शर्माजी उभे होते. आपल्या बायकोला इतक्या पहाटे असं एकट्यानं आकाशाकडं पाहत असलेलं पाहून ती चकित झाले. ते तिच्याजवळ आले. त्यांचा स्पर्श होताच गायत्रीची अस्वस्थता संपली. पहाटेच्या या सुखद वातावरणात शर्माजींच्या डोळ्यातील ती निराळी चमक तिच्या ध्यानात आली. गेल्या 20-22 वर्षात याच पुरुषाच्या मिठीत सर्वस्व वाहूनही आपण हव्या तेवढ्या त्याच्याशी एकरूप झालो नव्हतो. हे विदारक सत्य ध्यानी येऊन त्यांना कसंच वाटलं. अपराधी जाणीवेनं शर्माजींच्या हातात गायत्रीने हात दिला आणि त्यांच्या संकेतमय स्पर्शानं धरून ती शयनगृहात आली. शर्माजींच्या मिठीतच जयपाल आणि जमुना तिच्या आयुष्यात आले आणि अतृप्त तरीही समृद्ध असं हे तिचं आयुष्य त्या सर्वांनी तिला दिलं. परंतु या क्षणाला ते सारं खोटं वाटलं. 25 वर्षापूर्वींच्या मेनवलीच्या घाटावर भेटला केशव मलकानी. त्याच्या संगतीत घालवलेले वाई महाबळेश्वराचे अद्भुत 2 मास आणि कापराप्रमाणे आपल्या आयुष्यातून त्याचे अदृश्य होणं हे सारं तिच्यासमोर साक्षात उभं राहिलं. केशवच्या डोळ्यातील तो खोल निळावा जसाच्या तसा मनोरमेच्या डोळ्यात आलेला पाहून केशवची तिला तीव्रतेनं आठवण झाली. केशवनं तिला फसवलं असं तिला म्हणता येत नव्हतं, परंतु पर्यायानं त्यानं तिला फसवलंच होतं. हेही खोटं नव्हतं. एका जुनाट वळणाच्या गावात शास्त्री पंडिताच्या एका मुलीला असाधांतरी सोडून जाणं हा काही कमी प्रतीचा गुन्हा नव्हता. पण त्याच्यावरचा तो राग शिल्लक राहून उपयोग नव्हता. आता उरल्या होत्या त्या त्याच्या कुरळ्या केसांच्या आठवणी आणि त्याच्या संगतीत घेतलेले सुखाचे घोट. आता या घटकेला शर्माजी तिच्या शरीराशी झटापट करीत होते. पण तिला वाटलं तो केशवच आहे. तिच्या मनात आलं, आता केशव कुठं असेल, काय करीत असेल,
त्याला आपली आठवण होत असेल काय? आणि आठवण होत असेल तर आपल्याबद्दल प्रेम उरलं असेल काय? शर्माजी आपल्या तृप्तीचा ढेकर देत होते. त्यावेळी गायत्रीही आपल्या सुखाच्या दुनियेत मशगूल होती. सुखदुःखांच्या ज्याच्या त्याच्या कक्षा वेगळ्या असतात. एकाच सुखात भागीदारी करणाऱ्यालाही दुसऱ्याच्या सुखाची कल्पना येऊ शकत नाही. गायत्री केशवला उद्देशून आता लटका प्रतिकार करीत म्हणत होती, पुरे ना आता. या उद्गारांचा आपल्या उतरत्या तारुण्याला जणू आव्हान समजून शर्माजी मात्र पुन्हा भरात आले होते. ही विचित्र असली तरी गोड फसवणूक होती. गाडीत पडल्या पडल्या आईच्या तोंडून आपल्या बापाबद्दल ऐकलेल्या पुष्कळ गोष्टी मनोरमा आता आठवत होती. कसलाही संकोच न धरता गायत्रीनं मनोरमेला बापाच्या रंगारूपापासून सर्व लकबी सांगितल्या. केशव मलकानी ॲडव्होकेट कापडिया यांच्याकडे त्यावेळी काम करीत असे. त्यावेळेस त्याचा पत्ता उल्हासनगरच्या निर्वासित कॉलनीत होता. पण या पत्त्यावर केशव मलकानी या नावाचा कोणी गृहस्थ राहत नव्हता हेही तिला कळलं. मनोरमेच्या जन्मानंतर गायत्रीनं केशव मलकानीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिला तो शोध काही लागू शकला नाही. एवढ्या अशिक्षित मुलीला मुंबईसारख्या गावात पत्ते काढीत जाणं शक्य झालं नाही. आपण फसवलो गेले आहोत हेही तिच्या लक्षात आलं. तिनं त्याचा शोध काढण्याचा नाद सोडून दिला. योगायोगाने त्या तपासात उल्हासनगरच्या कॅम्पमधल्या तरुण ॲडव्होकेट शर्मा यांच्याशी तिची गाठ पडली आणि केशवचा शोध सोडून देऊन तिनं त्याच्याशी लग्न केलं. मुंबई सोडून ग्वाल्हेरला स्थिर होण्याचा त्याचा बेत तिनं उचलून धरला. केशव मलकानीचं चित्र डोळ्यांसमोर आणण्याचा मनोरमा आता प्रयत्न करीत होती. खरं म्हणजे आईच्या सांगण्यानंतर त्याचा शोध लागण्याची शक्यता तिला आता वाटत नव्हती आणि त्याची आवश्यकताही तिच्या मनात उरली नव्हती. आपल्या आईबापांचं कुलशील तिला माहीत झालं होतं. तिच्या लेखी ते पुरेसं होतं. तरी पण एवढ्या प्रयासानंतर चालू केलेला हा शोध असा अपुरा टाकण्याऐवजी आणखी थोडे यत्न करून तो सफल व्हावा अशी आकांक्षा तिच्या मनात स्फुरली आणि आईच्या वत्सल स्पर्शाने गेल्या कित्येक दिवसांच्या परिश्रमाचा आता उपंशही झाला होता. मात्र अडचण ही होती की केशव मलकानी या प्रचंड सागरात अदृश्य झालेल्याला 20-25 वर्ष झालेली होती. पण तिच्या 2 गोष्टी लक्षात आल्या. केशव मलकानी हा वकील होता आणि वकिली व्यवसायात सिंधी लोक एवढे म्हणण्याइतके नाहीत. आणि शिवाय त्यांचं नाव जरी काहीही असलं तरी त्यांचं वय 45च्या पुढं असणार नाही. शिवदासानी काकांच्या मदतीनं हे काम आपल्याला चटकन करता येईल. एकतर गेली अनेक वर्षे ते ज्युडिशियरीत आहेत, शिवाय ते सिंधी निर्वासित आहेत. ॲडव्होकेट कापडिया यांच्याकडे काम करणारा 45 वर्षांपेक्षा अधिक मोठा, मुख्य म्हणजे आपला बाप शोभेल असा माणूस शोधून काढणं थोड्या परिश्रमानंतर जमू शकेल असं तिला वाटलं. खाण्यापिण्याबद्दल उदासीन झालेली मनोरमा आपलं औदासीन्य सोडून जीवनातील सर्व सुखास्वाद घेण्याच्या मनस्थितीत येऊ लागली. या प्रवासात तिला आपल्या घराची ओढ तीव्रतेने भासू लागली. आपलं घर, आपला अनिरुद्ध आणि आपला जीवापाड प्रेम करणारा सोबती मुकुंद, हे सारं या घटकेला तिला हवंसं वाटलं. तिच्या मनातले मळब दूर होऊन आयुष्याची सारी पायवाट सुटलेल्या गणितासारखी सुबोध आणि सरळ वाटू लागली. आता तिला बरं वाईट असं सर्व आयुष्य आठवू लागलं आणि जसं होतं ते तसंच हवंही वाटू लागलं. आयुष्यातल्या साऱ्या जखमा भरून निघाल्या असून खुली मोकळी हवा अंगाला लागू द्यावी अशा विचारानं तिचं मन सैरभैर झालं. मुंबईत येताक्षणीच ती कॅथॉलिक क्लबच्या रेस्ट हाऊसमध्ये उतरली आणि तिने शिवदासानी काकांना फोन केला. फोनवर अर्थात शिवदासानी भेटले नाहीत. अजून ते कोर्टातून आलेले नव्हते, पण केव्हाही येण्याची शक्यता होती. तिनं आपला फोन नंबर देऊन ठेवला आणि शिवदासानींच्या फोनची ती वाट पाहत बसली. तो काळ अकारण अवस्थेतच गेला. वास्तविक तिनं वासंतीबाईंकडे उतरायला हवं होतं. एकतर मुकुंदाच्या लग्नात जो काही दुरावा आला होता तो अनिरुद्धच्या जन्मानं केव्हाच दूर झाला होता. एवढंच नव्हे तर वासंतीबाई आणि त्यांचे यजमान यांनी मनोरमेचं खूप कौतुकही केलं होतं. परंतु ज्या चिंतेनं व्याकुळ होऊन मनोरमेनं घर सोडलं त्या बाबतीत पुढं काय घडलं याची मनोरमेला काहीच कल्पना नव्हती. आपल्या अशा आकस्मिक परागंदा होण्यानं आपल्या कुटुंबात आणि परिवारात काय काय गैरसमज पसरले असतील यासंबंधी तिच्या मनात सदैव खळबळ चालू होती. जसजसे घराकडे परतण्याचे तिचे विचार बळावू लागले तसतसे आपण केलेल्या कृतीचे गांभीर्य तिच्या लक्षात आले.
आपल्या कुलशिलाचा विचार न करता आपल्याला स्वीकारणाऱ्या मुकुंदाच्या मनात यामुळे काही विकल्प तर येणार नाहीत ना, या भयाने ती चिंताक्रांत झाली. पण या साऱ्या शंका आणि आक्षेप मनात चुरचुरत असतानाच एका बाजूने ते समाधानीही होती. समाधानी अशासाठी की एकाकी प्रतिकूल अवस्थेत तिनं केलेल्या यत्नांना यश मिळालं होतं. आता उरलेला हा शेवटचा धागाही उलगडला तर सोन्याहून पिवळं झालं असतं. फोन आला म्हणून चटकन ती उठली आणि फोनजवळ गेली. शिवदासानींचा आवाज तिनं ओळखला. मी शिवदासानी. आपला फोन आल्याचं कळलं म्हणून हा परत फोन करतोय. मी कोण असेन ओळखा पाहू? आवाज ओळखीचा वाटतोय, खूप खूप ओळखीचा वाटतोय, पण नक्की ओळख नाही पटत. हरलात? हो, तसं म्हणायला हरकत नाही. मी मनोरमा, मुकुंदाची बायको. अरे, तू केव्हा मुंबईत आलीस? आणि हा फोन नंबर कुठला? हा काही तुमच्या घरचा फोन नाही? होय, मी आजच आले आणि अजून घरी गेलेच नाही. कदाचित जाणारही नाही. काय म्हणतेस? थांब, बाबासाहेबांना फोन करून सांगतो. ते आणि वासंती तर तुझं एवढं कौतुक करतात की बोलून सोय नाही. परवाच मी गेलो होतो जेवायला, तेव्हा नातवाचं कौतुक ऐकून मला सुद्धा हेवा वाटला. ते खरं आहे काका, पण मी का फोन केला हे तरी विचाराल का नाही? अर्र, ते मात्र चुकलं. हं, आम्हा म्हाताऱ्यांचं असंच होतं बघ. बरं, आता सांग बघू काय काम आहे ते. असं फोनवर नाही सांगता येणार. अगं मग घरी ये ना. माझं घर काय तुम्हाला परका आहे? माहीत आहे ना मी कुठं राहतो ते. इश्श काका, माहीत नसायला काय झालं? तुम्ही एवढे मोठे हायकोर्ट जज. बरं, ते जाऊ दे. किती वेळात येते सांग. ही मी निघालेच. इथे पोचायच्या आत आमच्या दिनकरला असे गरम पकोडे करायला सांगतो की बस. माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. मनोरमेनं फोन खाली ठेवला. का कुणास ठाऊक ती अकस्मात रोमांचित झाली. मायेच्या चित्रविचित्र धाग्याने कोणीतरी आपल्याला वेढून टाकलंय असं तिला वाटलं. या प्रचंड अवकाशात एकटं भ्रमण करीत असताना थकावटीच्या वेळेस जरा मागं नजर टाकावी, तो आपल्या पावलांबरोबर चालणाऱ्या सोबत्यांचा लांबचा लांब थवा दृष्टीस पडावा. आणि मग इतका वेळ आपण एकटे नव्हतो, हे अवकाश तेवढं दुर्लभ्य नव्हतं. दृष्टीसमोर असलेलं क्षितीज तसं फार दूर नसून 4 भराऱ्यांच्या पल्ल्यात आहे असं वाटावं. तसाच काहीसा कृतार्थतेचा आणि सामर्थ्याचा स्पर्श तिला झाला. हे असं का होतंय? आपल्याभोवती कुठल्या तरी अद्भुत शक्तीचं वलय का घुटमळू लागलंय हे जरी तिला कळत नसलं तरी त्या अद्भुताच्या स्पर्शानं ती मोहरून आली होती. तिच्या गळ्यातून आपोआप लकेर उमटली. पावलांना आपोआपच तालबद्ध स्फुरण चढू लागलं. रस्त्यात खोळंबा करणारी गर्दी आणि वाहतूकसुद्धा अपरिहार्य वाटू लागली, सुखावह वाटू लागली. आपल्या ह्या दिव्य जाणीवेचा स्पर्श आपण दुसऱ्याला करून द्यावा अशी एक वेडसर कल्पना तिच्या मनात चमकून गेली. शिवदासानींच्या बंगल्यात तिची टॅक्सी जेव्हा शिरली तेव्हा प्रसन्न वदनाने शिवदासानी तिला सामोरे आले. तिने टॅक्सीवाल्याचे पैसे काढून द्यायच्या आधीच इतक्या लगबगीत त्यांनी पैसे काढून दिले की तिला नाही हो म्हणायला सुद्धा फुरसत मिळाली नाही. तिला घेऊन ते घरात गेले. त्यांच्या घरात अशी ती प्रथमच येत होती. वास्तविक यापूर्वी या घरी तिचं कितीतरी वेळा आगत स्वागत व्हायला हवं होतं, परंतु मध्यंतरी ज्या घडामोडी झपाट्यानं झाल्या त्यामुळं आणि आरंभीच्या काळात मुकुंदाने कुटुंबाशी केल्या बंडखोरीमुळं ते शक्य झालं नव्हतं. याची जाणीव अर्थात शिवदासानींना होती, कारण ती आत येताच ते तिला म्हणाले, तुझं असं एकट्यानं स्वागत करताना मला मुळीच आनंद वाटत नाही. हं, वास्तविक मुकुंद आणि तू लग्न झाल्या झाल्या माझ्याकडे यायला हवे होतात. माझा तो अधिकार आहे. पण तुम्ही पोरं कुठला अधिकार मानताय? नाही काका, असं मुळीच नाही. तुम्हाला माहीत आहे मुकुंद तुम्हाला किती मानतो ते. आणि तू? माझं काय काका, मुकुंदाची मी एक सावली आहे. त्याचं सुख ते माझं सुख, त्याच्या आवडी त्या माझ्या आवडी. आणि खरं सांगू काका,
वडीलधारे माणसांचा मला सहवास मिळालेला नाही, परंतु पार्टीच्या दिवशी तुम्हाला मी प्रथम पाहिलं तेव्हाच मला तुम्ही आवडलात, फार फार आवडलात. बरीच लब्बाड आहेस हं. वासंती म्हणत होती की तू मुकुंदाला मुठीत ठेवलंयस म्हणून. याचं कारण मला आत्ता समजलं. मधात घोळल्याप्रमाणे गोडगोड बोलून खुश केल्यावर हा मुकुंदच काय, पण तो स्वर्गातला मुकुंद घननीळ सुद्धा तुझ्यावर प्रसन्न होईल. मला तो मुकुंद घननीळ मुळीच नको आहे. या माझ्या मुकुंदावरच मी खुश आहे. अरे खरंच, मुकुंदाची फॉरेन टूर काय म्हणते? मनोहर शेठ त्याच्यावर फार खुश आहेत हं. माझी खात्री आहे की एक दिवस मुकुंदाला ते बरोबरीचा भागीदार करून घेणार. मुकुंद ही लेखाचा गोड बोलायचा आहे हां. त्याच्यापासून गोस्वामीचं एक पानही हालत नाही. काय म्हणतो तुझा लाडका मुकुंदा? क्षणभर काय उत्तरं द्यावीत हे मनोरमेला कळेना. 2 महिने आपण घराबाहेर आहोत हे वास्तविक शिवदासानींना माहीत असायला हरकत नाही, पण त्यांच्या बोलण्यात तसा उल्लेख कुठेच येत नव्हता. शिवाय अनिरुद्धच्या आजाराबद्दल त्यांना काही माहिती नसावी हेही तिला आश्चर्यकारक वाटलं. या 2 महिन्यात त्याच्या आजाराचं वर्तमान मिळवण्याचाही आपण यत्नही केला नाही, याबद्दल तिलाच आश्चर्य वाटलं. संभाषणाचं वळण आपल्याला हव्या त्या दिशेने निघण्यासाठी कोणता पवित्रा घ्यावा हे तिच्या लक्षात येईना. शिवदासानींच्या गोष्टी वेल्हाळपणाबद्दल ती ऐकून होती आणि त्याचं प्रत्युत्तर आता ती स्वतः घेत होती. तिला अज्ञात असल्या मुकुंदाच्या बालपणीच्या अनेक गोष्टी त्यांनी सुनावल्या. तिच्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्याशी सारखं बोलत राहण्याच्या लकबीत मनाचा कुठंतरी गेलेला तोल सावरण्याचा यत्न असावा. मध्येच ते एकदम गंभीर होत, पण क्षणभरच. आणखी एक नवा मुखवटा धारण करीत ते पुन्हा शब्दजंजाळात गुंतून जात. त्यांच्या त्या खेळकरपणाच्या काठाकाठाला कुठेतरी औदासिन्याची लकीर चमकून जाई. त्यांच्या त्या अविरत गोष्टींतून अनुभव संपन्न माणसाचा हलकेच एखादा विवळ सुस्कारा ऐकू येई. दिनकरनं आणलेले पकोडे खाऊन झाले, चहा पिऊन झाला आणि का कुणास ठाऊक झोपेतून जागं व्हावं त्याप्रमाणे शिवदासांनी एकदम चमकून अबोल झाले. त्यांच्या त्या मुग्ध गांभीर्याबरोबर खोलीतील वातावरणही बदलले. निसर्ग आणि मनुष्य यांची एक तांता असते असं म्हणतात. निसर्गातील बदलांप्रमाणे मानवी मनाचं स्पंदनही होत असलं पाहिजे. निसर्ग स्निग्ध असतो तेव्हा मनुष्यही जास्त उबदार असतो. संध्याकाळ जास्त जास्त गडद होऊ लागली. खोलीतील विद्युदीपांची गरज भासू लागली. समुद्रावरून येणारा वाराही पडला किंवा पोटात गेलेल्या अन्नानंही सुस्ती आली. काहीही असो, संभाषण एकदम थांबलं. कुठंतरी खोलवर जखम वाहू लागली. वेदना होऊ लागली की जसं डोळ्यातलं तेज मंद व्हावं तसंच संभाषणाचंही असतं. माफ कर हं, तू एवढी दिल्लीहून मुंबईला आलीस, आपल्या घरीसुद्धा गेली नाहीस, आल्या आल्या मला भेटायला धावलीस, महत्त्वाचं काम आहे म्हणालीस, तरीसुद्धा तुला मी अनेक भाकड कथा सांगितल्या. आता सांग तुझं काम काय आहे ते. मला तुमचं सहाय्य हवं आहे. कशासाठी? मला एका माणसाचा शोध लावायचा आहे. तो शोध लागणं माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मला त्या माणसाकडून खूप हिशेब चुकते करवून घ्यायचे आहेत. काय नाव त्या माणसाचं? त्याचं नाव कदाचित खोटं असेल, जशी त्याची करणीही खोटी. तुमच्या मदतीनं मी त्याचा शोध लावू शकेन अशी माझी खात्री आहे. 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला तो तरुण वकील होता. एका नामांकित वकिलाच्या हाताखाली काम करीत होता. कोर्टाच्या कामानिमित्त तो वाईला गेला होता. तिथं त्याची एका तरुण मुलीची गाठ पडली. कुणाबद्दल बोलतेस तू हे? त्याच दृष्ट लबाड माणसाबद्दल, ज्याने एका तरुण मुलीला फसवलं आणि मग तो परागंदा झाला. मग काय झालं त्या तरुण मुलीचं? ती तरुण मुलगी मात्र फशी पडली आणि आयुष्यातून उठली. खरं तर कृष्णामाईच्या पोटातच शिरण्या वाचून तिला गत्यंतर नव्हतं, किंवा थोबाड रंगून सार्वजनिक मालकीची वस्तू होण्या वाचून तिच्यापुढं पर्याय नव्हता. पण तिचं दैव थोर म्हणून तिला आयुष्य संपवावंही लागलं नाही किंवा अब्रूही विकावी लागली नाही. मनोरमा, तुझी आणि त्या स्त्रीची काय ओळख? ते कसं सांगू काका तुम्हाला? काही नाती निराकार असतात, त्यांना नावही नसतं.
परंतु ती असतात. एवढंच नव्हे, तीच नाती खरी असतात काका. तुमचाही एकदा प्रेमभंग झाला होता असं मी ऐकलं होतं. खरं आहे ते? हा, प्रेमभंग त्याला म्हणता येणार नाही. पण आता तू सांगितलीस तशी काहीशी हकीकत माझ्या आयुष्यातही घडली आहे. माझी एका तरुण मुलीशी गाठ पडली होती. करायला नको होतं ते सारं आमच्या हातून घडलं. मी एक निर्वासित, शरणार्थी. मला या असल्या विलायती हौशी परवडण्यासारख्या नव्हत्या. माझं सारं भवितव्य घडायचं होतं. तिला फसवायची कल्पना माझ्या मनात मुळीचसुद्धा नव्हती. पण कामानिमित्त मला बडोद्याला जावं लागलं आणि मी परत आलो तेव्हा ती मुलगी बेपत्ता झाली होती. मग मी पुन्हा आपणहून खेड्यात अडकायचं नाही असं ठरवलं. एका ब्राह्मण कुटुंबातल्या एका मुलीशी मी लग्न केलं असतं तर मी कदाचित आजच्या पदवीला पोचलोही नसतो. पण आता मात्र वाटतं की जे काही मला मिळवल्यासारखं वाटतंय ते सारं खोटं होतं. नदी काठच्या त्या अनाशप्ता, महाबळेश्वरच्या रानावनातून केलेली सात संगत, ऑर्थर सीटच्या रुद्रकड्यावरून हातात हात घालून एकत्र मरण्याची काव्यमय कल्पना, एवढंच आयुष्यात खरं होतं. त्या मुलीशी मी असा भेकडासारखा का वागलो हे मला अजून कळत नाही. पण सुरक्षिततेच्या, उत्कर्षाच्या मोहानं मी एका अश्राप मुलीचा सत्यानाश केला. ही गोष्ट मात्र मी कधीही विसरणार नाही. कदाचित असंही असेल, तिच्या शापामुळं माझ्या आयुष्यात दुःखाशिवाय काहीही आलेलं नाही. माझं हे एकाकीपण मला खायला उठतं, परंतु ते मला भोगलं पाहिजे मला. तिच्या वाट्याचं सुख मी ओरबडून घेतलं, म्हणून माझ्या वाट्याचं सुख दैवानं ओरबडून नेलं असावं. काय होतं हो त्या मुलीचं नाव? शिवदासाने एकदम जुन्या काळात गेले. प्रतीक्षा करणारे एका तरुण मुलीचे 2 डोळे त्यांच्यासमोर आले. आपलं अनमोल स्त्रीत्वाचं भांडार प्रियकरावर विसंबून राहून प्रियकरासाठी खुलं करणारी ती गूढ स्त्रीची आकृती त्यांच्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. आणि का कोणास ठाऊक त्यांच्या देहाला कंप सुटला. शिवदासांच्या चेहऱ्याकडे मनोरमा पाहत होती. त्यांच्या अंगाला कंप सुटलेला पाहताच ती झटकन जाग्यावरून उठली आणि त्यांच्याजवळ जाऊन तिनं त्यांच्या मस्तकावरून हात फिरवला. तिच्या हाताचा स्पर्श जाणवताच शिवदासांनी भानावर आले, परंतु तिच्या स्पर्शानं सुखावलेल्या त्यांच्या मनाला कसलाही व्यत्यय नको होता. ती म्हणाली, काका, काय झालं तुम्हाला? तसं काही विशेष नाही, थोडीशी चक्कर आल्यासारखी वाटलं. थोडं पाणी देऊ का? दिनकरला हाक मार, तो देईल आणून. दिनकर कशाला हवा एवढ्याशा कामाला? आणि शिवदासांची परवानगी मिळण्यापूर्वीच मनोरमा लगबगीनं आतल्या खोलीत गेली. तिला पाठमोरी पाहताच शिवदासांच्या मनात आलं, काय विलक्षण साम्य आहे हिच्यात आणि गायत्रीत. आता गायत्री कोठे असेल? गायत्री पवित्र, तेजस्वी, गायत्री मंत्रात वाढलेली. तिची स्वप्न लहान होती पण खरी होती. असाधांतरी आपण सोडून दिल्यामुळं त्या असहाय्य मुलीचं काय झालं असेल? तारुण्यातली स्वप्न पाहता पाहता भीतीने आणि स्वार्थाने एका काचपत्राचा आपण चुराडा केला. जगात पुष्कळ अन्याय पैसे टाकून दूर करता येतात. पुष्कळ दुखणी 4 मायेच्या शब्दांनी बरी होतात. परंतु तरुणपणाची स्वप्न चुरगाळणं यासारखं पाप नाही. कारण ही फुलं एकदाच फुलायची असतात. या बागेत एकच पहाट यायची असते आणि एकदाच त्या प्रकाशाचं दर्शन त्या कळीला घडायचं असतं. नच्यापेक्षा पुढे असतो अंधार, फक्त अंधार. कृत्रिम प्रकाशात सुद्धा फुलं फुलतात, परंतु त्या तशा फुललेल्या फुलांना गहिरे रंग, उन्मत्त सुगंध आणि अंतर्बाह्य टचटचीतपणा नसतो. मनोरमा म्हणाली त्याप्रमाणे गायत्री कदाचित सुखात असेल, संसारात रमलेलीही असेल. मी नाही का रमलो? मनुष्यजात कोडगी असते हेच खरं. शिशिर येतो, कडाक्याच्या थंडीत सारं झाड निष्पर्ण होतं. झाडांचा जीवनरस आटला असंच वाटतं. वाटलेल्या त्या उघड्या बुडक्या ओंडक्याकडे पाहून वाटतं की सर्वनाश झालाय. पण जमिनीच्या मुळात खोलवर गेलेला आणि अस्तित्वासाठी धडपडणारा अंकुर अश्रूंच्या पाण्यावर जिवंत राहतो.
वसंत येतो आणि त्या लाकडाला सैरभैर वाळलेल्या सालीतून कुठंतरी हुळहुळी भरते. अंजिरी पानांचे तुरे डोकावू लागतात आणि बघता बघता ते लाकूड मोहरून जातं आणि हिरव्या रंगातून पुन्हा जीवनाचा शोध सुरू होतो. माणसाचं कोडगे पण असंच काहीतरी असलं पाहिजे. न पेलणारे प्रहार, असह्य असे आघात ही 3.5 हात उंचीची माणसं सहन कशी करतात आणि अपदांचा पाणलोट निघून गेल्यावर लव्हाळ्यासारखी पुन्हा कशी उभी राहतात. मनोरमा गांगरून गेली. शिवदासानींच्या चेहऱ्यावरचा पांढुरकेपणा पाहून ती चिंताग्रस्त झाली. एखादं अतीव दुःख दीर्घकाळ सहन केल्यानंतर यावा असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. प्रसन्नतेच्या नाटकाचा मुखवटा गळून पडला आणि आतल्या जवळ असलेल्या आगीची चाहूल लागली. त्यांना थोडं भानावर आलेलं पाहताच मनोरमा म्हणाली, काका, हा विषय मी काढायला नको होता. तुमच्या कुठल्या तरी जुन्या दुःखाची आठवण काढून मी तुम्हाला मनस्ताप दिला ना? नाही नाही, मुळीच नाही. कुठल्याही पापाला पश्चातापाशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा नाही. या जगात उघडकीला आलेल्या सर्व पापांसाठी न्यायालये उघडली आहेत आणि आम्ही न्यायाधीश तिथं बसून न्यायनिवाडा करतो, शिक्षा करतो आणि ती शिक्षा भोगल्यानंतर तरी त्या गुन्ह्याची काही अंशी निष्कृती होते. अर्थात खऱ्या अर्थानं कोणत्या गुन्ह्याला काय शिक्षा असावी याबद्दल परमेश्वराचे नियम वेगळे असले पाहिजेत. आपण पामरांना ते कळणं शक्य नाही. मानवी न्यायालयानं माझ्या गुन्ह्याचा निवाडा केला नाही, तरी परमेश्वरानं मात्र तो निवाडा निश्चित केला. मला कुणाचं प्रेम लाभलं नाही. मी लग्न केलं, ती बायको लाभली नाही, मूलबाळ झालं नाही आणि हे निरर्थक एकाकी आयुष्य भोगणं मात्र माझ्या नशिबी आलं. गायत्रीला मी दुःख दिलं, फक्त दुःख दिलं. कुणाला म्हणाला तुम्ही काका? त्या मुलीला, गायत्रीला. नाही नाही, ती गायत्री असणं शक्यच नाही. पण का का तुला काय माहीत? त्या गायत्रीला तर मलकानी नावाच्या माणसानं फसवलं होतं. कुणी केशव मलकानी म्हणून एक वकील होता, त्यानं. तोच तो चांडाळ मी. हो, मीच तो. ते नाव खोटं होतं ते. पण ही गायत्री. आणि बघता बघता मनोरमेला मूर्छा आली आणि ती शिवदासानींच्या पायांपाशी पडली. ह्याचा अकस्मात आणि विपरीत काय घडलं याचं आश्चर्य करण्याऐवजी डॉक्टरांना बोलावून तिला शुद्धीवर आणण्याच्या खटपटीस शिवदासानी लागले. आपल्या स्वतःच्या दुःखाचा क्षणभर त्यांना विसर पडला आणि या चिमुरड्या मुलीचा आजार तरी काय असेल या शंकेनं ते मात्र उगाचच बावरून गेले. तिच्या चेहऱ्याकडे पाहताना त्यांना पुन्हा गायत्रीची आठवण आली आणि तिच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ज्या अश्रूंसाठी मनोरमा वन वन करीत हिंडत होती, ते अश्रू तिच्या अंगा खांद्यावर उघळत होते. दुर्दैवानं तो सोहळा पाहण्यासाठी ती मात्र जागी नव्हती. रात्र किती झाली हे भानावर आलेल्या मनोरमेला कळलं नाही. मनगटावरचं घड्याळ बंद पडलं होतं. एका अपरिचित अशा बेडरूममध्ये आपण झोपलो आहोत हे तिच्या ध्यानी आलं. तिने इकडं तिकडं चमकून पाहिलं. तो आरामखुर्चीत अवघडून झोपलेले शिवदासानी तिला दिसले. त्यांच्याकडे पाहताच तिला सारं काही आठवलं. त्यांनी सांगितलेल्या शब्दांचा अर्थ तिच्या बधीर मेंदूला कळायला थोडा वेळ लागला, पण तो अर्थ लक्षात येताच तिला वाटलं, ते बोलले तर जर खरं असेल तर मग हे तर आपले वडील ज्यांच्या शोधाचा ध्यास घेतला आणि जगाची उपेक्षा सहन केली. अकस्मात तिच्या अंतकरणात वर्षानुवर्षे जतन केलेला क्षोभ जागा झाला. याच पुरुषाने आपल्या आईची प्रतारणा केली. आपल्याला सैरभैर वाऱ्यावर सोडलं आणि सुंदर अशा तारुण्याला अमंगल असा डाग लागला. हाच तो नराधम. पण अखेर हा माझा पिताच नाही का? याच्या पाप पुण्याचा हिशोब मी कोण करणार? केलेल्या पापाच्या अग्नीत रोज अश्रूंची आहुती टाकून पश्चातापाने जळणाऱ्याकडे मी कोणत्या तोंडाने जाब मागणार? मी कोण? या जगाशी माझं नातं काय? या देहाचा कण न कण त्यांच्याच मालकीचा नाही का? माझी विचारशक्ती, विवेकशक्ती, राग, लोभ, गुण दुर्गुण या साऱ्यावर बाबा तुमच्या निश्वासांची छाया उमटली आहे. सावली का वस्तूवर रागावते? फळं का झाडावर रागावतात? आणि माझा अधिकार तरी काय? फूल कसं फुलावं,
फळ कसं धरावं हे ठरवणारी मी कोण? कदाचित ते असंच फुलावं असाच हेतू असेल. शतजन्मांच्या या प्रवासात मी केवळ साखळीचा एक एक पेड आहे. कुठेतरी भरकटणाऱ्या एका आत्म्याला कायारूप लावलं, याबद्दल मी कृतज्ञ राहायला हवं. बाबा, मी तुमची मुलगी आहे, पण मला तुम्ही आपली मुलगी म्हणाल का? श्रांत अवस्थेत निद्रित असलेल्या आपल्या बापाकडे तिचं लक्ष गेलं. काल पाहिले त्यापेक्षा आता ते खूप म्हातारे दिसत होते, खचलेले दिसत होते. स्त्रीच्या मनात सदैव वास करणाऱ्या मातृत्वाच्या उर्मीनं तिला वाटलं की समोर निद्रिस्त झालेलं हे बालकच आहे, चाचरलेलं, बावरलेलं. प्रथम काय करायला हवं असेल तर ते या मुलाचं संगोपन. एका कर्तबगार, बुद्धिमान, विद्यासंपन्न बापाचे आपण लेक आहोत, या विचाराने ती अधिकच सद्गदित झाली. आपले आई आणि बाप असे सदृढ निरोगी असताना आपल्या अपत्यावर दुःखाची छाया का पडावी? पण असे होणार नाही. आपल्याला भीती वाटते असा कोणताही रोग त्याला होणार नाही, आणि दुर्दैवाने झाला तर आता आपली मान खाली जाणार नाही. हो, आई म्हणून आईचा आधार मिळाला नाही तरी आईचे आशीर्वाद पाठीशी असतील, आणि अशा पुरुषोत्तम बापाची सावली मिळाली तर मला आणखी हवा आहे तरी काय? मुकुंद, अनिरुद्ध, या घटकेला तुम्ही हवे आहात रे मला, या घटकेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा, आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.